नाताळाच्या सुट्ट्या, लग्न सराई आणि वर्षाअखेर यामुळे तुळजापुरात गर्दी ही भाविकांची मोठ्या प्रमाणात होती आहे. आपण पाहू शकतात की ही भाविकांच्या गर्दीनं तुळजापूर मंदिर परिसर अक्षरशः फुलून गेलेला आहे. तुळजाभवानीच्या चरणी माता टेकवण्यासाठी महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या राज्यातूनही भाविक येतात. त्याबरोबरच नवीन लग्न झालेले जे नववधू असतात ते सुद्धा कुलदैवताच्या दर्शनासाठी येतात. आपल्यासोबत नववधू आहेत. हे कुठून आलात? काय देवीचं दर्शन घेतलं का काय मागितलं? हो, आत्ताच दर्शन घेतलं देवीचं. आम्ही भूमवरून आलो, मात्रेवाडी गाव भूम तालुक्यावरून आलो. तर अख्ख्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आई तुळजाभवानी. आणि या तुळजाभवानीचं लग्न झाल्यानंतर प्रथा परंपरा आहे महाराष्ट्राचा पूर्ण. त्याच्यामुळं काल लग्न झाल्याने आम्ही आज प्रथम दर्शनाला आई तुळजाभवानीच्या आलो होतो. अतिशय प्रसन्न वाटतंय. आज शुक्रवार आहे, भरपूर गर्दी. सुख समाधानाचं आयुष्य लाभावं असं मागितलं देवीला. काय मागितलं देवीकडे? आयुष्य सुखाचं समाधानात जाऊ, बाकी काय नाही. वहिनी आहे सोबत. वहिनी, काय मागितलं देवीकडे? सुख समृद्धी सुखच तेवढंच. याच्या अगोदर देवीच्या दर्शनासाठी आला होतात काय का पहिल्यांदाच आलात? आले होते ना, देवीच्या दर्शनाला आले होते. तर हे नवदाम्पत्य होतं. राज्यभरातून आणि तसेच इतर राज्यातूनही भाविक इथं येत असतात. नवदाम्पत्यानंही त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी देवीच्या चरणी माता टेकवत सुख समाधान मागितलेलं आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.